नमस्कार मंडळी, मी अर्चना तोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्याबरोबर गोवन स्पेशल आणि एक रेसिपी शेअर करणार। रेसिपीचे नाव आहे केळ्यांचे पंचामृत। सो त्याच्याकरता पहिली भाजीची केळी मी स्वच्छ धुवून घेतली, त्यांच्या साली काढून घेतल्या आणि येथे जसे दाखवला तशी ती व्यवस्थित चिरून घेतली। मग त्याच्यानंतर मी बटाट घेतला, तोय बी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला, त्याच्याही साली काढून घेतल्या आणि तोय बी असा व्यवस्थित चिरून घेतला। मग त्याच्यानंतर मी हे बटाट आणि केळ्यांची जी कापां आहे ती पाणयात घालून सायडीन ठेवली, म्हणजे ती काळपट पडवचे ना। मग त्याच्यानंतर मी आमाचे सगळे सुके जिन्नस लागणार ते एका प्लेटीन काढून घेतले। मग त्याच्यानंतर एका कढई मी तेल तापवून घेतले, त्याच्या हे सगळे एक एक करून सगळे सुके जिन्नस घालून घेतले आणि ते व्यवस्थित भाजून घेतले। ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते मी सायडीन काढून ठेवले थंड करव्या। मग त्याच्यानंतर मी एका मिक्सराच्या भांड्यात थोडेसे खोबरे घेतले। मग त्याच्यात जे आम्ही भाजून घेतलेले सुके जिन्नस आहे ते सगळे घातले, थोडीशी चिंच आणि थोडे काजू घातल्या आणि मग जितके पाणी हवे वाटव्या तितके पाणी घालून घेतले आणि त्याचे व्यवस्थित असे बारीक असे वाटण करून घेतले। मग त्याच्यानंतर सेम कढई मी आणि थोडे तेल घातले आणि केळी आणि बटाट्याची जी कापां होती ती मी त्याच्यात घातली आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। मग त्याच्यानंतर पाणी आणि थोडेसे मीठ घातले आणि ते व्यवस्थित शिजवून घेतले। ते पूर्ण शिजून झाल्यानंतरच मी त्याच्या जे वाटण करून घेतलेले खोबऱ्याचे ते घातले आणि व्यवस्थित चाळून घेतले। हे मिश्रण आम्हा चाळवीतच शिजवून घ्यायचे आहे। जर तुम्हाला पाणी हवे असे त्याच्या आणि थोडे दिसले जाल्यार तुम्ही पाणी घालू शकता आणि थोडेसे मीठ हवे कसे दिसले म्हणून मी मीठही घातले आणि चवीपुरता थोडासा गूळ घातला आणि व्यवस्थित एक उकळी काढून घेतली आणि आमचे पंचामृत तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग सांगा तुम्हाला आवडली की नाही ती। बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।